सध्या तर असं आहे की जर कोणता पदार्थ खायचा अगदी मनात आणलं ना तर आपण कोणत्याही सीझनमध्ये सहज खाऊ शकतो. आता मक्याचं कणीसच बघा ना, आता हे मक्याचं कणीस सर्वत्र अगदी सहज उपलब्ध असतं. मक्याची मी 2 कंच घेतलेत आणि त्याला वरून लावण्यासाठी मीठ, चाट मसाला, काळं मीठ, तिखट, हळद आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिरेपूड घेतले आणि त्याचबरोबर लिंबू घेतले. मक्याच्या कणसांना देठ नव्हते, त्यामुळे इथे मला जुगाड करावा लागलेला आहे. आईस्क्रीमच्या ज्या स्टिक होत्या त्या मी त्याच्या देठामध्ये अशा खोचून घेतल्या. त्याऐवजी आपल्याकडे जर तार असेल तर ती किंवा मग उलथणं सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो. पापड भाजायची जी जाळी असते ना ती गॅसवरती ठेवून त्याच्यावरती मक्याचे कंस गोल गोल फिरवून सर्व बाजूनी छान असे तडतडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. आईस्क्रीमची स्टिक आपण याच्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला मक्याचं कणीस गरम हाताने पकडावं लागत नाही, त्यामुळे अगदी आपण सहज ते भाजू सुद्धा शकतो. सर्व मसाले आपल्याला एकत्र करायचे आहे. लिंबाच्या फोडीने हा मसाला आपल्याला मक्याच्या कणसांना लावायचा आहे. सुटलं की नाही तोंडाला पाणी. मग तुम्ही पण या पद्धतीने मक्याची कणसं भाजून खा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.